नेहा पाटील. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. 8 ज्योतिर्लिंग असलेले श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे आज महाशिवरात्री निमित्त नागनाथ प्रभूचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दाखल झाले. यावर्षी देवस्थानच्या वतीने महाशिवरात्री उत्साहाने साजरी करण्यात आली. पाळत ठेवून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आले होते. ही घटना पिंपळदरी पोलीस ठाणे हद्दीत 22 फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. सदर प्रकरणात परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून रोख रक्कम व दुचाकी मिळून 1,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख चंद्रकांत क्षीरसागर यांना पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी चिंचोलकर यांची तातडीने बदली झाली नाही तर लोहा शहर बंद करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील श्री क्षेत्र कोलवड येथे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती तसेच रुद्राभिषेक संपन्न झाला. यावेळी गायकवाड यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष पूजा संजय गायकवाड यांनी देखील पतीसोबत पूजा केली. जगात अतिशय दुर्मिळ आणि केवळ भारतीय उपखंडात आढळणारे काळवीट हरिण चंद्रपूर जिल्ह्यात केवळ कमी अधिक 150 संख्येत आहेत. परंतु ते असुरक्षित क्षेत्रात आढळत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. या दुर्मिळ प्रजातींच्या संरक्षणासाठी नियोजन करावे अशी मागणी वन्यजीव अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केली. अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या प्रवेशद्वाराचे काम लवकरात लवकर सुरू करावे. या मागणीसाठी 2 गट आमने सामने आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. शेकडो बौद्ध बांधव बुधवारपासून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले होते. यावेळी विभागीय आयुक्त यांनी 3 दिवसाची वेळ मागितली असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयावरच बौद्ध समाज बांधवांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलकांनी दुपारी भर उन्हात जेवण केले. धुळे शहराच्या पाताळेश्वर मंदिर परिसरातून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित चोरट्यांना शिंगावे येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 6 दुचाकी आणि 30,03,000 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राणा दाम्पत्याने महाशिवरात्रीच्या दिवशी श्री क्षेत्र गडगडेश्वर, कौंडेश्वर, तपोणेश्वर, बडनेरा महादेव, पुरी देवस्थान, सिद्धेश्वर देवस्थान येथे दर्शन घेतले. देशात, महाराष्ट्रात आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुख समृद्धी करण्यासाठी महादेवांना साकडे घालण्यात आले. जालन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथसंचलन केले. यात पोलीस कर्मचाऱ्यांसह शीघ्र कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि आरसीबीच्या जवानांनी सहभाग घेतला. हिंगोली जिल्ह्यात सतत 3 वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. एकीकडे शेतात उत्पन्न नाही, खर्च जास्त, यामुळे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे शेतीमालीला हमीभाव नाही. शेतकऱ्यांना वीज वेळेवर मिळत नाही. वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे नुकसान केले जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी तसेच नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा करण्यात आला. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.